चाटे शिक्षण समूहाच्या कात्रज येथील श्री संत तुकाराम ज्युनियर महाविद्यालय या शाळेचे स्नेहसंमेलन नुकतेच अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडले। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक फुलचंद चाटे, त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक व मनसे नेते वसंतात्या मोरे व त्यांचे सर्व सहकारी मित्र, योगेशजी शेलार व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अगदी लहानग्यापासून ते मोठे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यात भरभरून सहभाग घेतला। गाणी, नृत्य यांचे सादरीकरण करून उपस्थित मान्यवर पालकांचे, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मन मोहित केले। यासाठी शाळेचे सर्व शिक्षक सहभाग घेत प्रात्यक्षिक करून घेतल्यामुळे सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने स्नेहसंमेलन पार पडल्याचे दिसून येत होते। उपस्थित मान्यवरांपैकी वसंतात्या मोरे व त्याचबरोबर योगेशजी शेलार यांनी सर्वच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला, याबद्दल शाळेचे कौतुक केले। विद्यार्थ्यांमध्ये असलेले विविध गुणदर्शन व्हावे, त्यांच्यातील कला जोपासावी, त्यांचे बालपण हरवू नये यासाठी शाळा व शिक्षक काळजी घेत असल्याबद्दल सुद्धा शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले व या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रण दिले, याबद्दल प्राध्यापक फुलचंद चाटे सर यांचे आभार मानले। यावेळी चाटे सर यांनी पालक, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वच क्षेत्रात आपण निपुण नसलो तरी आपल्यातले आहे त्यामध्ये सर्वोच्च कामगिरी करून आपले नाव रोशन करायचे आहे। यामध्ये अभ्यास असेल, कलागुण असेल किंवा अनेक क्षेत्रात जो आपल्याकडे आहे ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा। यासाठी शाळा देखील नेहमीच प्रयत्नशील असते, त्यामुळेच विविध क्षेत्रात चाटे समूहाच्या विद्यार्थ्यांना जगभरात नावलौकिक मिळवले आहे व यापुढे देखील कायम प्रयत्न केला जाईल असा विश्वास दिला। वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी म्हणून ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समर्थ आमदार त्याचबरोबर त्यांचे सर्व शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते। यावेळी 4 चिमुकल्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन करून कार्यक्रमावर वेगळी छाप उमटवली। त्यांचे कौतुक चाटे सर व वसंत मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। आजच्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले योगेशजी शेलार, या भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि बाकीचे काही पाहुणे आपण बोलवले आहेत ते नंतर येतीलच, पण आजचा हा जो गॅदरिंगचा जो कार्यक्रम आहे, ज्या मुलांच्या स्वतःच्या ऍक्टिव्हिटी काही आहेत, आपल्या मुलं जे आहे गेल्या 8-10 दिवसापासून 15 दिवसापासून घरी जे आहे की प्रॅक्टिस करत असतील, शाळेत करत असतील। योगायोग बघा की उद्या रामलल्लांची प्राण प्रतिष्ठापना आहे आणि आजच्या इव्हेंट मधून सुद्धा जे आहे की अशा काही आपल्या समोर काही गोष्टी येतील। हा योगायोग म्हणावा लागेल की आपण गॅदरिंगसाठी गेल्या 1 महिन्यामध्ये जे आहे की आपला हॉल कोणता मिळतो आहे ते अवेलेबिलिटी बघून जे आहे की आजचा आपला हा दिवस मिळाला। चाटे स्कूलमध्ये जे आहे की ज्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम आहेत की फक्त एज्युकेशन नाही तर त्यासोबत जे आहे की कल्चर ऍक्टिव्हिटी जे आहे, वेगवेगळे जे आपले उत्सव आहेत ते उत्सव कशा प्रकारे साजरे केले जातात आणि आपल्या लहान मुलांना हे उत्सव जर आम्ही शाळेमध्ये नाही शिकवले किंवा शाळेतून ज्या गोष्टी माहिती नाही करून दिल्या तर या आपल्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन माहिती होणार नाही। म्हणून जे आहे की आपले छोटे लहान मुलं बघा, आता घरून येत असताना रामाच्या भूमिकेमध्ये ते यायचंय म्हणल्यानंतर आपण कशा पद्धतीनं जे आहे की आपण वेशभूषा करून येणं, आपण हनुमानाच्या भूमिकेमध्ये यायचं आहे तशी वेशभूषा करून येणं आणि मग याला हनुमान म्हणतात, राम म्हणतात, ही भावना जी आहे ती छोट्या लहान मुलांच्या मनामध्ये रुजवून देणं ही सर्वात महत्वाची भूमिका असते। ज्यावेळेस आता व्यासपीठावर जे आहे की छोटे लहान मुलं येतील, इथून छोटे लहान मुलं आपल्या आईला इथून शोधतील, वडील पप्पांना शोधतील की माझी मम्मी कुठे दिसते का, पप्पा शोधते का, ते सगळ्या गोष्टी पाहण्यासारख्या असतात। आणि या व्यासपीठावर, ज्या व्यासपीठावर आज मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, ज्या काही या स्टेजवरून समोरच्या व्यक्तींना संबोधित करत असतात, या व्यासपीठावर आपले छोटे लहान मुलं या वयामध्ये येत आहेत, हे आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते। हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणून जे आहे की आपल्या या छोट्या मुलांना सतत प्रोत्साहित करत राहणं। आज आम्ही पालकवर्ग म्हणून बघा स्टेजवर येण्यासाठी आपला किती काळ लागला असेल, बालगंधर्व असेल, अण्णाभाऊ साठे असेल, गणेश कला क्रीडा मंच असेल, हे सगळे क्रीडा मंच, हे रंगमंच मोठ्या व्यक्तींनी गाजवलेले, नाटक असतील किंवा चित्रपटामध्ये मोठे व्यक्ती असतील किंवा राजकारणामध्ये मोठे व्यक्ती असतील, यांना या व्यासपीठावर येऊन आपलं स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती काळ लागला। मात्र आपले छोटे मुलं, तेच मुलं आज 7 वर्षाचे, 10 वर्षाचे, 12 वर्षाचे ही मुलं व्यासपीठावर येऊन आज आपली कला सादर करतायत। ते व्यासपीठावर येऊन उभं राहणं याला पण एक डेअरिंग लागते, ज्याला स्टेज डेअरिंग म्हणतात आणि पालकांनी, शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। भविष्यामध्ये सुद्धा जे आहे चाटे स्कूल या माध्यमातून अनेक प्रकारचे आपल्या कार्यक्रम आपल्या समोर चलेल। पालकांचं प्रत्येक वेळेस सहकार्य अपेक्षित असतं। जास्त वेळ न घेता मी या कार्यक्रमाला सुरुवात करण्याची अनुमती देतो। सर्व पालकांनी जे आहे की आपले कार्यक्रम बघत असताना
रेकॉर्डिंग समोर जो जनावरांची एवढी काळजी घेतो तेवढी पोरांची किती काळजी घेत असेल. आणि खरंच सर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हा सगळा समूह चालवता, एवढे सगळे पालक तुम्ही एकत्र करून ठेवलेत. मनापासून आम्हालाच तुमचे आभार मानले पाहिजे की आमच्या भागातल्या लोकांना तुम्ही इतक्या सवलती देता, इतक्या चांगल्या पद्धतीने शिक्षण देता. आणि चाटे स्कूल ही नावाजलेली संस्था आहे, त्या संस्थेमध्ये तुम्ही सर्वजण तुमच्या मुलांना तिकडे शिकवताय. त्याबद्दल मनापासून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही, कारण इतके छान छान परफॉर्मन्स मुलांचे चालू आहे. प्रत्येक पालकाला वाटत असेल, इकडे आम्ही मगापासून बघतोय इकडे जी मुलं पार्टिसिपेट ज्यांनी केलंय, मी सरांना मागाशी दाखवलं की त्याच्या अगोदरची जी मुलं इकडे होती, इकडे परफॉर्मन्स चालू होतात, बाकीची मुलं तिकडे त्यांचा पण डबल परफॉर्मन्स चालू होता आत्महत्या बाजूला. म्हणजे मुलं किती याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात याचा अर्थ ह्याला विशेष सगळ्यात जास्त श्रेय कोणाला द्यावं लागेल तर ते शिक्षकांना द्यावं लागेल. कारण शिक्षक त्यांच्याकडे ज्या गोष्टी ज्या पद्धतीने करून घेतात. आता ज्या मुलांचा एवढं कौतुक झालं त्यांचंही अभिनंदन. आणि चाटे शिक्षण संस्था आणि फुलचंदजी चाटे साहेब आपलंही मनापासून अभिनंदन की आपण कायम या मुलांना कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध केलेलं असतं. आणि जास्त काही मी बोलत नाही, आता बहुतेक पालक हे आपल्या मुलांच्या कलागुण बघायला आलेले आहेत. त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो.